पूर्णा येथे फाल्गुनी पौर्णिमा धम्मदेशना सत्कार समारंभ कार्यक्रम बुद्धविहार भदंत उपाली थेरो नगर पूर्णा येथे संपन्न। बौद्ध धम्मात फाल्गुनी पौर्णिमेस अधिक महत्त्व आहे। प्रत्येक पौर्णिमा महत्त्वपूर्ण घटना बुद्ध काळात घडलेल्या आहेत त्यांचे स्मरण करिता पूर्णा बुद्धविहारात येथे सकाळी 5:30 वाजता बुद्धविहारामध्ये परित्राण पाठ, सूत्रपाठ व बुद्ध वंदना घेण्यात आली। दुपार 12:30 वाजता सामूहिक बुद्ध वंदना धम्मदेशना व सत्कार समारंभ झाला। या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो, कार्याध्यक्ष अखिल भारतीय भिक्खू संघ हे होते। तर प्रमुख धम्मदेशना भंते पय्यावंश व भंते पय्यासार बुद्धविहार पूर्णा। तर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अशोक व्ही कांबळे हे होते। तर प्रमुख अतिथी माननीय सय्यद इक्बाल सय्यद खाजा, महापौर महानगरपालिका परभणी, माननीय विवेक गायकवाड मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हिंगोली, माननीय अर्चना उत्तमराव ढगे कावलगाव सर्कल सदस्य जिल्हा परिषद परभणी, माननीय श्री केशवराबाई गंगाधर जल्लारे सदस्य जिल्हा परिषद परभणी, ताळकळ सर्कल माननीय शेख अब्बू बकर परभणी, माननीय सय्यद खाजा परभणी इत्यादी मान्यवरांची कार्यक्रमात उपस्थिती होती। यावेळेस माननीय विवेक गायकवाड यांनी बुद्धाचा विचार मांडला, फाल्गुनी पौर्णिमेचे महत्त्व सांगितले। तर महापौर सय्यद खाजा यांनी समाजासाठी कुठेही कमी पडणार नाही, मी माझे कर्तव्य व्यवस्थित पार पाडेल असे सांगितले। या कार्यक्रमासाठी पूर्णा बुद्धविहार येथे माननीय नगरसेवक प्रकाशदादा कांबळे, उपनगराध्यक्ष मुकुंद भोळे, संस्थेचे सचिव ॲडव्होकेट महेंद्र गायकवाड, उत्तम खंदारे, चक्रवर्ती वाघमारे, धम्मा जोंधळे, हर्षवर्धन गायकवाड, संजय जल्लारे, प्राचार्य केशव जोंधळे, शंकर पुंडगे, गौतम भोळे, साहेबराव सोनवणे, विजय बगाटे, बोधाचार्य त्र्यंबक कांबळे, अतुल गवळी, अमृत कराळे, किशोर ठाकरगे, अनुराध पुंडगे, विजय जोंधळे इत्यादी उपस्थित होते। केले आम्ही त्यांचा आभारी आहोत आणि त्यांना असा एक आश्वासन देतो की समाजाचं कोणतंही काम असू द्या जे पेंडिंग आहे त्याच्यावर लक्ष घालून ते त्यांची कशी पूर्तता करता येईल ते मी त्यांना आश्वासन देतो। एवढं बोलून माझे मी वक्तव्य थांबवतो। 2:25 झालेले आहेत, मला वाटतं आता लवकरच आटपायलाही हवं आहे। बोलणार तर आहेच मी, पण जास्त वेळ नाही बोलणार कारण ऑलरेडी 2:30 वाजता चाललेली आहे। फाल्गुन पौर्णिमा धम्मदेशना आणि सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आज पूर्णा शहरामध्ये बोधिसत्व डॉक्टर बी.आर. आंबेडकर स्मारक व बुद्धविहार समितीच्या विद्यमाने सर्व महिला मंडळाच्या विद्यमाने फाल्गुन पौर्णिमेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। पत्रकात नमूद केल्याप्रमाणे निमंत्रित पाहुणे मंडळी उपस्थित होते। आज विशेष म्हणजे फाल्गुन पौर्णिमेचं महत्त्व असे आहे की याच पौर्णिमेच्या दिवशी जेव्हा तथागत बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली, अनेकांनी बुद्धांना कपिलवस्तूला येण्यासाठी विनवणी केली होती, परंतु बुद्धांनी जे बुद्धांना कपिलवस्तूला येण्यासाठी आमंत्रित करीत होते ते भिक्षू होते बुद्धांच्या विचाराच्या प्रभावाने। शेवटी कलुदयांनी राजा शुद्धोधनाची खूप इच्छा आहे असे समजल्याच्या नंतर फाल्गुन पौर्णिमेलाच कपिलवस्तूला बुद्धत्व प्राप्तीनंतर बुद्ध गेल्याच्या नंतर तिथे राहिल्याच्या नंतर सुपुत्र राहुलाला त्यांचे बंधू नंद आणि देवदत्त यांना सुद्धा याच पौर्णिमेच्या दिवशी दीक्षित केलेले असे अशी महत्त्वपूर्ण घटना या पौर्णिमेच्या दिवशी घडलेल्या आहेत। म्हणून बौद्ध साहित्यामध्ये अतिशय फाल्गुन पौर्णिमेला भावपूर्ण नजरेनं बघल्या जातं आणि त्याच औचित्याला लक्षात ठेवत आज पूर्णा बुद्धविहारामध्ये सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो भंते पय्यासार आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय अशोक व्ही कांबळे, आज प्रमुख पाहुणे म्हणून हिंगोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदचे आदरणीय विवेकजी गायकवाड साहेब, आमच्या परभणी जिल्ह्याचे महापौर ते सुद्धा आज निमंत्रित होते। जे काही नव्याने सदस्य जिल्हा परिषदच्या निवडून आलेल्या आमच्या परिसरातल्या महिला होत्या त्यांनासुद्धा आम्ही पत्रकात नमूद केल्याप्रमाणे त्यांचं स्वागत, त्यांचं मनोगत जनतेपुढे केलेलं आहे आणि सुंदर असा कार्यक्रम मोठ्या संख्येने आपल्या उपासक उपासिकांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेला आहे। सर्वांना फाल्गुन पौर्णिमेच्या मनपूर्वक हार्दिक शुभकामना व्यक्त करतो। सर्वांना धन्यवाद।